चंद्रपूर जिल्ह्यात 10 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक होतीये आणि त्यात रंगतदार लढत होते राजुरा नगर परिषदेत। राजुरा इथल्या मतचोरीचा मुद्दा देशभर गाजला होता। त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे आता जिल्ह्याकडे सगळेच निक्षून पाहतायत। राजुरा नगर परिषदेची आतापर्यंत राजकीय समीकरणं कशी राहिलीत आणि या निवडणुकीत काय घडतंय याबाबत आमचे प्रतिनिधी राहुल आसोटकर यांचा रिपोर्ट पाहूयात। जिल्ह्यात 10 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातलेली आहे। त्यातच महत्त्वाची जी निवडणूक आहे राजुरा नगर परिषदेची आहे। या नगर परिषदेमध्ये शेतकरी संघटना आणि काँग्रेसने युती करत नगर विकास आघाडी स्थापन केली आहे आणि या नगर विकास आघाडीच्या माध्यमातून भाजप समोर आव्हान उभं केलेलं आहे। काँग्रेस आणि शेतकरी संघटनेकडून नगराध्यक्ष पदासाठी जे आहे ते अरुण धोटे यांनी कालच नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या नगर परिषदेत 10 प्रभाग आहेत आणि 21 उमेदवार हे रिंगणात असणार आहे। नेमका या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजुरा नगर परिषदेमध्ये शेतकरी संघटना आणि काँग्रेसने युती करत नगर विकास आघाडी स्थापन केलेली आहे आणि या नगर विकास आघाडीमध्ये जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अरुण धोटे यांनी कालच आपला नामांकन अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत अरुण धोटे आपल्यासोबत आहे। 3 वेळा आपण यापूर्वी राजुरा नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे। यावेळेस निवडणुकीचे मुद्दे काय असणार आहे? 3 वेळा नगराध्यक्ष झालो तेव्हा राजुरा शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला। राजुरा शहरात ज्या गोष्टी मूलभूत सोयी नव्हत्या त्या पूर्ण अंडरग्राउंड ड्रेनेज पासून तर सगळ्या बगीच्या, मुलांना व्यायामशाळेकरता, शिक्षित विद्यार्थ्यांना अभ्यासिका इतके मोठ्या प्रमाणात कामं केले। आता आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये राजुरा नगरपालिकेचा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवून दिला मी। आता या पुढच्या काळामध्ये जे आता 4थी टर्म माझी होणार आहे, या 4थ्या टर्म मध्ये विकासाचा मुद्दा घेऊन मी समोर जात आहोत। भाजपवाले आरोप करताय पण राजुरा शहरामध्ये असे मोठ्या प्रमाणात विकासाचे कामच उरलेले नाही। जे काही कामं उरले आहे, स्वच्छ संरक्षण जे आहे, जे अखिल भारतीय स्तरावर इंदोर देशामध्ये इंदोर शहर ज्याचं नाव होते ते नाव मला राजुरा शहराचं करायचं। देशामध्ये राजुरा शहर प्रथम क्रमांकावर आलं पाहिजे ही माझी त्यामागची भूमिका आहे। एकंदरीत ज्या 3 टर्म या राजुरा नगर परिषदेमध्ये काम केलेलं आहे त्यामध्ये मी राज्य स्तरावरती या राजुराला नेलं आहे आणि पुढच्या टर्म मध्ये मला देश स्तरावर नेण्याची इच्छा असल्याचं नगराध्यक्ष पदाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 10 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्यातीलच महत्त्वाची निवडणूक जी आहे ते राजुरा मतदारसंघातील राजुरा नगर परिषदेची आहे। या नगर परिषदेमध्ये शेतकरी संघटना आणि काँग्रेसने युती करत भाजप समोर आव्हान उभं केलेलं आहे आणि भाजपने नुकतंच राधेश्याम मडानिया यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करत आताच जे विद्यमान आमदार आहेत देवराव भोंगडे यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला आहे। त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत या स्थानिक मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगडे आहेत। 2 पक्ष आणि आपला स्वबळावरती राधेश्याम मडानिया यांनी नुकताच नामांकन अर्ज दाखल केलाय। काय भूमिका आहे, काय सांगा? खरं तर 2 पक्ष केव्हा येतात हे आपल्याला माहित आहे। जेव्हा त्यांची शक्ती कमी होते तेव्हा ते त्या ठिकाणी प्रयत्न करते, परंतु या ठिकाणी आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे, आम्हाला शक्तीचं राजकारण करायचं नाही आहे। तर या राजुरा शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून श्री राधेश्यामजी अडानिया यांना या नगरपालिकेचा अनुभव आहे, यापूर्वी नगरसेवक त्यांनी काम केलं, सभापतींनी काम केलं, यांना आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। यासोबतच 10 प्रभागामध्ये 21 नगरसेवक जे अत्यंत लोकाभिमुख जनतेच्या संपर्कातले लोकांच्या सेवेचं व्रत हातामध्ये घेऊन या निवडणुकीला आम्ही पुढे चाललो। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे राधेश्याम मडानिया, आम्ही आपल्या विरोधात असलेल्या उमेदवाराशी बातचीत केली। त्यांनी सांगितलं की आम्ही 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला, त्यामध्ये राजुऱ्यात असं कुठलंही काम शिल्लक ठेवलं नाही। कसं बघताय? वंदे मातरम अशा प्रकारचं काहीच घडलेलं नाही आहे। जी शक्ती, जी ताकद आपले देशातले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस, तसेच आपल्या प्रभागातले आमदार श्री लाडके आमचे देवरावजी दादा यांनी जे संकल्प ठेवलेला आहे इथं की आपल्याला आतापर्यंत जो विकास झालेला आहे त्याची भूमिका आणि समोर जे विकास होईल त्याची भूमिका ते प्रत्यक्षात राजुरावासियांना ते दिसून पडणार आहे। आणि मी समस्त राजुरा जनतेला आवाहन करतो की तुम्ही आपलं बहुमत भारतीय जनता पक्षाला द्या। माझ्यासोबत माझे जे 21 नगरसेवक उभे झालेले आहेत त्यांना सुद्धा तुम्ही त्यांना मदत करा। मग जे विकासाचा धुंदळा निघेल तो तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळेल। सत्य आहे हे समोर आल्याशिवाय येणार नाही।
एकंदरीत विकासाची गंगा आमच्या माध्यमातून पूर्ण होईल असा आशावाद या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे। राहुल आसुटकर, पुढारी न्यूज, राजुरा, चंद्रपूर।